प्रदक्षिणा मार्ग आमची नवीन आलेली मंडळी जरा थकली आणि त्यांनी जरा काठीचा आनंद घेतात. ते इथं दुकानवाले नाही का महाराज, काठ्या घेतात, विकतात. ॲक्च्युली आपण पण वर्षातून एकदा येतो तर 10 रुपये 20 रुपयाची काठी घ्यायला काहीच हरकत आहे. गरज नाहीये, गरज नाही. चला त्यांचा धंदा म्हणून दोन आपण वर्षातून त्यांचा एखादा गरिबाचा धंदा करावा, काय नाही. 2 पैसे त्यांना भेटतील. आपण पण त्या काठीचा जरा आनंद घेऊ. एक घेऊया आपण काठी, आपण घेऊया. त्याच्यामुळं काठी घेतो. काठीची काही गरज नाही. मला वाटत असेल थकवा किंवा आम्हाला चढायला जड असं अजिबात नाही. फक्त एक असंच का काहीतरी खरेदी करून त्यांचा काही ग्रहविक्रय होईल त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडून काठी घेऊ. दुसरं काय कारण नाही. पाहिजे तर परत कुठल्या तरी म्हातार बाबाला देऊन टाकू. चला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कशी आहे हे बघ. हे बाबा खरं वाटतं नाही का, काठीवर माग घोंगडी घेऊन चालतं नाही का ते. काठी घेऊ द्या किर मला बी तत्र यात्रेला घेऊन द्या किरे. बघा बाबा लय भारी वाटत तुम्ही. संतोष अरे तू पण घ्या अशी. मग बाकी ते जाऊ दे महाराज. मला एक प्रश्न आहे. तुम्ही भरपूर दिवस झाले बिना मोबाईलचे राहता. तुम्हाला कसं वाटतंय बिना मोबाईलचे राहण्यात? नाही ठीक आहे, काय आनंद आहे. विक्षेप नाही, गरज भासत नाही. नाही भजनात वगैरे विक्षेप होत नाही. ते आहे कारण की आल्यापासून मागच्या वारीत आणि या वारीत आहे ना आम्हाला एक गोष्ट कळून चुकली. तुमच्याकडे मोबाईल नाही ना, त्याच्यामुळे म्हणून लगेच झोपता तुम्ही. आमच्या सोबत राहतच नाही. हा अरे आम्ही करतोय हे माणूस गेले गेले आडवं पडतंय. टाइमपास करायला काही नाही ना. ऍक्च्युली मोबाईल हा रोगच आहे. रोग आहे, खरं आहे, खरं आहे, रोग आहे. आता मला आलेली काय प्रचिती आहे. म्हणजे ते सत्य गोष्ट आहे. पण तरी पण असो काय बोलतात त्याला, गरजेला घेऊ आपण. कसा चामुंडा मोबाईल घ्या छोटावाला, पण घ्या. घेऊ मग आम्हाला फोन करायला कुठून कुठून वाया फोन करायला घेऊ. आपत्कालीन घ्या. हो दीपक माऊली, हा ठिकाण आठवलं का? कालचा ना काल आपली दिंडी इथं थांबलेली. तुम्हाला या घरातून पाणी काय पाणी भेटतं. या घरात थंडगार पाणी आहे. कळशीमध्ये भेटतो. गारेगार पाणी आहे घरात. आहे का? तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 2 मार्ग आहेत. नुसती ब्रह्मगिरी पंचकृषी प्रदक्षिणाने सांगत नाही. ब्रह्मगिरी 2 मार्ग आहेत. एक मार्ग जे आता आपण करतोय ना गौतम ऋषी, ती गौतम ऋषी, तिला छोटी परिक्रमा बोलतात. असं नाव आहे डायरेक्ट, छोटी परिक्रमा. आपण जी बोलतो त्याला छोटी परिक्रमा नाव आहे. आणि दुसरी जी आहे ती इथून आहे ना पुढून डाव्या हातावरून जाते. मग ती हरिहर किल्ला वगैरे नाही का त्याला वेढा घालीत जाते. ती मोठी परिक्रमा. हां ब्रह्मगिरीची. अशा 2 परिक्रमा आहेत. आपण जी करतो ती छोटी परिक्रमा साधारण, आणि मोठी परिक्रमा अशी हरिहर किल्ल्याच्या पायथ्याजवळून जाते. हे बोर्ड लागेल तुम्हाला, दाखवतो मी. चला आपला पहिला पडाव पार झालेला आहे. पहिला पडाव. आता इथून पुढं आपण उजव्या हाताला जाऊ आणि गौतम ऋषीकडं मार्गस्थ होऊ. तोपर्यंत आमचे काही वारकरी इथं थांबल्यात आणि त्यांनी आम्हाला शेंगदाणं द्या. काकरे बिकरे नाही का बाबा? काठी घेतली. वा आम्ही तुमच्यासाठी थांबलोय. म्हणजे बघ महाराज तिकडे बोर्ड असतं कुठंतरी. थांबा. हा इकडे इकडे हे बघा. हे बघा गौतम ऋषी मंदिर. प्रदक्षिणा लहान फेरी जी आता आम्ही करतोय आणि प्रदक्षिणा मोठी फेरी
जी हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून जाते. चला काकी, तुमचा पहिला टप्पा पार झालेला आहे. हा, इथून आपण चाललो आता गौतम ऋषीकडं. ही ऐका, तुम्हाला माहिती आहे का ना माहिती नाही, ही जी यात्रा असते, ही जी परिक्रमा ना 2 प्रकारची असते. एक मोठी आणि एक छोटी. आपण जी करतो ती छोटी. एक मोठी असते. ती मोठी कुठून असते माहिती का? अशी बाहेरून ते हरिहर किल्ला तिथून तिथे बोर्डवर लिहिले बघ. हा, भजन करा. हा, जय विठोबा रखमाई, जय 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 जय विठोबा रखमाई. निवृत्तीनाथ महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय. आमची सुंदराबाई. काय सुंदराबाई या काय? मोकळ्याचं औषध, अरे ओरल पावडर आपल्याला एनर्जी येण्यासाठी. ओके ओके. आणि हे गुळाच्या वगैरे गोळ्या घेतल्या तिथे डॉक्टर होते त्यांच्याकडून. सर्व ओके ना? सर्व घेतला? सर्व ओके. चला तूप नाही घेतला? या. चला मंडळी, आमच्या सासूरवाडी साईटून म्हणजे आमची दीपक मामाची बहीण, गाव कंठोळी. कंठोलीवरून आमची सुंदराबाई या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला आलेली आहे आणि आता आमच्यासोबत जुडलेले आहेत. बरेच आमच्यात अंतर झालेलं मागं पुढं. सुंदराबाईशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, कारण की आमची सुंदराबाई आपल्या प्रत्येक दिंडीला बऱ्याच काही मदत करत असतात. वर्गणीच्या रूपाने, देणगीच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने. तर सुंदराबाई आज परिक्रमेला आलेत, कसं वाटतं परिक्रमा करायला? नाही, मस्त वाटलं. माझी इच्छा होती काय माझी एक तरी परिक्रमा व्हावी. अच्छा, पहिलीच परिक्रमा नाही, का? नाही, आहे तशी. म्हणजे आमच्यासोबत पहिली? तुमच्या सोबत व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि माझी अशी इच्छा होती का मला पायी वारी करण्याची इच्छा आहे अजूनपर्यंत. आणि वा. परमेश्वरांनी ती माझी इच्छा पूर्ण करावी. नक्की. निवृत्तीनाथांनी नक्की पूर्ण करणार. निवृत्तीनाथांनी पुढच्या वर्षी वारीला त्या प्रार्थना. काय पुढच्या वर्षी वारीला त्या सगळ्यांचा लय मजा करू वारीला. आशीर्वाद असला तर येणारच. हं. घरच्यांना सांगतो. ऐका कामिनीबाई, कोण कोण? आपल्या दादाचं नाव काय? सगळे नको ते तेच नाही त्यांचं नाही, काय? हा. त्यांना सांगते आमच्या बाईला मोकळा सोडा झाला. सोडतील सोडतील हा. तुम्हाला मोकळे सोडतील. त्यांना मोकळा सोडा, वारीला येऊ द्या, घरी अटकून नका ठेवू. त्यांचं काही नाही, त्यांनी सांगितलंय. या पुढच्या वर्षी वारी करा. हो हो हो. चला चला मला लोट जात असतो. महाराज, हे असं बघितल्यावर असं वाटतं किती लांब आहे, आणि आहेच लांब. अजून आपण खालीच आहे. आपल्याला जायचं इथं. हा आहे गौतम ऋषींचा मंदिर, आणि इथं गेल्यानंतर आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होते. मग तिकडं आराम करू. जय रे बाबा, वारकरी बाबा. मग पुढं निघू. काय नाही म्हटलं, लोकांना यात्रा दाखवावी म्हणून टी व्हीला टाकत असतो हे सर्व. हे बघून तरी लोकांची इच्छा होईल येण्याची. मला एवढा आनंद आहे इथं. बघा कसा ब्रह्मगिरीच्या पायथ्याला काय आनंद आहे महाराज. सर्व डोंगर रांगा. तुम्हाला जर अजून असं हिरवळ पाहिजे असेल ना, हिरवळ तुम्हाला वाटते का एकदम हिरवगार रान बघावं, झरे बघावे, तर ही परिक्रमा करायला तुम्ही आहे ना पावसाळ्यामध्ये या किंवा श्रावणामध्ये या. म्हणजे पाऊस पडून जातो, थोडाफार पाऊस असतो श्रावणामध्ये, त्याच्यात या तुम्ही. एवढा आनंद असतो.
एकदम गार गार हवा सुटलेली असते आणि सर्व हिरवं असतं, कारण की भाताची शेती वगैरे भरपूर येतं. त्याच्यामुळं संपूर्ण डोंगर हा संपूर्ण पट्टा असा हिरवा शालू नेसलेला असतो. हो, हा डोंगरामधून तुम्हाला अनेक प्रकारचे झरे वाहताना दिसतील. हे आता जसं दिसतंय ना तसं नसतं, एकदम हिरवंगार असतं. तेव्हाची एक चव वेगळीच. कधीतरी या आणि अनुभव घ्या त्या गोष्टीचा. आम्ही केले श्रावणामध्ये, अधिक मासामध्ये, पण ती खूपच मजा येते. तेव्हा जास्त लोक नसतात, कमी छोटेखानी लोक असतात, पण आनंद आहे. महाराज, पावसाळ्यात हे सगळे धबधबे लय वाहत असतात, लय जबराट वाहतात हे धबधबे. मी या धबधब्यांचा अनुभव घेतलेला आहे. लय खतरनाक वाहतात, लय जबरदस्त आणि मजा येत आहे. बघा वा, सावली आला, शीतळ शांतीचा वारा. चला चला. बाळा सांग त्याला ओळख करून दे इंदुबाईची. मला हे बघ, ही इंदुबाई, हा लक्षात ठेव, ओळख घे. हा काय म्हणणं आहे? लकवतारात नाही दिला म्हणून. खरं खरी गोष्ट आहे, ही सत्यवान गोष्ट आहे. काय कसं काय दीपक, बरं आहे ना? त्यांना प्रश्न विचार जरा, करायची का प्रदक्षिणा? ऐका दीपक मामा काय ते विचारताय. काय काय मग करायची प्रदक्षिणा? चला मग, नाही तर मग मीटरवर इच्छा करायला. दीपक मारा पुष्य खुशी ठेवतो दोघींना. असं परिक्रमामध्ये हसत खेळत बागडत गेलो तर प्रदक्षिणा होते की नाही? चला लिंबू सरबत पी, बाम लावत. चला, ताप द्यायला लागली. ताप म्हणजे आता थकवा वाटतंय, पण वातावरण चांगलं असल्यामुळं काय वाटत नाही. थंडच वातावरण आहे, ऊन आहे पण वारा थंड आहे, म्हणजे वातावरण अजून चांगलं आहे. गौतम ऋषी याव जवळ. काय दीपक महाराज, या आता गौतम ऋषी असं वाटत नाही लय वरती वरती चालल्यात. हो, हा यावेळेला जरा जास्त वरती गेलेत. म्हणजे काय आहे, गौतम ऋषी लय वरती झाला परत. वरती वगैरे जात नाही, डोंगर हळूहळू दरवर्षी वाढत असतो. जसा जसा रोड वाढत जातो तसा. काय मग शॉर्टकट मारायचा का असं जायचा? नाही, आपण असंच जाऊया. शॉर्टकट ना, आणि तुम्ही असंच या. असं झाला नाही नाही, जे जे म्हातारे तिथून जा असं रस्त्यानी. हा, तरुण तरुण शॉर्टकटी. कधीही चांगल्या रस्त्यात जायचं, काट्याकुट्यात जाऊ नये. ते कसं आहे, जरा ते पोरांना जरा ॲडव्हेंचर आवडतं ना. खतरो के खिलाडी. चला, खतरो के खिलाडी कोण माहिती आहे का दीपक? ती आई चढते बा वरती, हिला बोलतात खतरो के खिलाडी. आपल्याला नुसतं चालायला धापा टाकायला होतात, ती आई डोक्यावर 2 पाण्याचे बॉक्स घेऊन चढते, याला बोलतात खतरो के खिलाडी. हाय का दम एवढा? 2 पाण्याचे बॉक्स मावा डोक्यावर, 24 बाटल्या डोक्यावर आहेत त्या आईच्या. आणि ती एकदम अलगच, जिथून आम्हाला साधं चढायला धापा टाकावं लागतात,
ती आई सहज चढली. आणि मग काही लोक वर येतात. हां बाई काय 20 रुपयाची बाटली 25ला देता. मग बाबा सोबत घेऊन ये, मग सोबत वागव. काय ती पुन्हा ना हो खरं आहे. कराय का नाही. हो खरं आहे. हे जेव्हा घेऊन या एखाद बाटली सोबत ना असं चढा, एवढं तर नका. तेव्हा आपल्याला एक बाटली सुद्धा जड होते महाराज. सध्या मला मोबाईल जड झालाय, काय सांगावं. आपल्याला मोबाईल साधा जड झालाय. एक बाटली आणायची बोलल्यावर जीवावर येते. आणि हे लोक एवढी मेहनत करून वरती आणतात तुमच्या आमच्या सेवेसाठी. 5 रुपये एक्स्ट्रा देण्यात कायच हरकत आहे. हां बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हीच सांगा आता. अरे रामकृष्ण हरी. जडीबुटी का ते कांदे नाही का आपण काढलेले ते पाल्यावरून. कसं वाटतंय. बरं वाटत नाही अजिबात. अंग असं रस्ता कॉन्क्रिटीकरण केले पण त्रास होतोय. पण त्रास होत आहे. आणि जी चढायला मजा यायची, हा जो आनंद होता तो दगडातून सगळा घालून टाकला मजात ना. पण काय करणार महाराज, ही सगळी तयारी कुंभमेळ्याची असते. अच्छा. त्यांना वाटतं का अरे पण हा एवढा एक बाहेरील सर्व साधू आपल्या सर्व आम्हाला ब्रेकच नाही. ऐका ना, आपल्या समस्त भारत देशातून साधू येतील, कुंभाला आंघोळ करायला येतील. मग त्यांना रस्ता चांगला असावा, अच्छा. या भावनेने त्यांनी हा रोड बनवलाय. अच्छा. पण ही भावना आपल्यावर उलटी झाली. बरोबर नाही. पहिले दगड होते, चालायला बरा वाटायचा. हे कसरायची काम आहे ती. लय लोड झाली गाडी. ऐक ना, तर आपला बाबा बिचारा लिंबू सरबत पिऊन चढतय. हा ताईला सांगितलं ताई लिंबू सरबत बनव. तर ताईने मस्त थंड पाण्यात लिंबू सरबत बनवत घेतलंय. गारे गार. आता लय मस्त थंड पाण्यात लिंबू सरबत पिऊ. ही काठी आडवी येते असो. जय निवृत्ती राय. चला आता गौतम ऋषीच्या पायऱ्या चालू झाल्या. चिरेबंदी पायऱ्या. या पायऱ्यांचा पण लय ताप होतो. पहिले खरं सांगू, पहिले रोड नव्हता अजिबात. असं डोंगराडातून जायला लागायचं. खडकातून बिडकातून मोठी मोठी दगडं होती. पण लय आनंद व्हायचा जायला. आता शिवशोभीकरण झाले जरा. आता कसा काय मराठी पाऊल पडते पुढं, त्या हिशोबात जरा प्रगती. भारत देश आपला हा प्रगतशील देश आहे. त्या हिशोबात केलं त्या लोकांनी. हा धन्यवाद धन्यवाद. गौतम ऋषी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. या पायऱ्या नाही, ही एक पायरी एक डोंगर वाटतो आता. पण खूप सुंदर दिसते. चला एवढ्या पायऱ्या चढून वर गेलो म्हणजे आपल्या परिक्रमेचा अर्धा मार्ग संपुष्टात आला समजायचं. गौतम ऋषीचं दर्शन केल्यानंतर मग परत पलीकडल्या साईडून खाली उतरूया. हो हो. आता मी तुमच्याशी बोलत नाही, कट्टे मी नाही बोलत. बाय बाय. शंभो.
चला शंभो. हे बाबा दिसतात का तुम्हाला? हा पहिले तुमच्याशी बट्टी घेतो. त्याला बट्टी. ते बाबा म्हटले कैलाश के राजा दम लगाने आजा कुडुम 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 फुस. ते मी व्हिडिओमध्ये नाही टाकलं. चला आलो गौतम ऋषीला. चला एवढ्याच पायऱ्या राहिल्या. हॅलो. आपण गौतम ऋषीला आता दर्शन करू आणि दर्शन करून श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिर इथे दर्शन करू. मग आता पुढचा प्रवास करू. बघितलं का बाबाचं म्हणणं? देवा मला आणलं. चला आमच्या सर्व वारकऱ्यांचा दर्शन झालेलं आहे. फक्त आमची महिला मंडळ खाली राहिली. काय म्हणणं आहे बाबा? आज आणून दिलं मात दर्शन फूट गेल्या वर्षी फार तरच दिलं आम्हाला. 3 तास दाबले दुकान सीट. 3 तास? हा रात्री लोकांची वर गेले आणि मग खाली उतरत आले. मग लोकांची दाबले तिथं गर्दी झाली एकदम. बरं बरं. 3 घंटे आले. आता व्यवस्थित आणलं ना तुम्हाला? आज व्यवस्थित आणलं तेव्हा. आनंद आहे चांगले. या या. देवाला काही नाही. चांगलं वागा खरं वागा. माऊली सांगायचे आपले. चला यात्रा यात्रा यात्रेला या या आणि तरा. चला गौतम ऋषीचं दर्शन झालेलं आहे. सर्व वारकरी इथे येऊन वरती येऊन विश्राम करतात. तर कोणी वर जातात. हा परिक्रमेचा उत्तरार्ध मार्ग. पूर्वार्ध आपण चढलो. आता उत्तरार्धाकडे आपली वाटचाल. म्हणजे आता त्र्यंबकेश्वरकडे आपण चाललेलो आहोत. अशा प्रकारे जसं एखादा मॅचमध्ये बोलत असतो, आता हा चौका मारला, हा षटकार मारला, त्याचप्रमाणे मी बोलत आहे. आणि आमची पोरं पुढं काकड्या घेतल्या आहेत आणि काकडीचा आस्वाद घेत आहेत आमची पोरं. आता आम्ही पण जरा पुढे जाऊ आणि काकडी घेऊ आणि जरा काकडी खाऊ.